उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की भाजीचा खूप मोठा प्रश्न. आज भाजीला काय बनवू? कारण उन्हाळ्यामध्ये एकतर चांगल्या भाज्या भेटत नाही आणि भेटल्या तर त्या खूपच महाग मिळतात. म्हणूनच तर मी आज आमच्या घरामध्ये खूपच जुन्या पद्धतीची बनवली जाणारी डाळ कांद्याची आमटी रेसिपी शेअर करणारे. हिलाच सावजी डाळ कांदा भाजी देखील म्हटलं जातं. चवीला जबरदस्त आहे, बनवायला अतिशय सोपी आहे, खूपच कमी वेळामध्ये तयार होते. जास्त काही मेहनत न घेता ही तुम्ही भात, चपाती, भाकरी अशी कशासोबतही सर्व करू शकता. जबरदस्त आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत चला करते. तर मग लगेचच चमचमीत या डाळ कांद्याच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे भिजवलेली चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ. ही कमीत कमी 15 ते 20 मिनिटे तरी भिजवून घ्या, ज्यामुळे डाळ शिजवायला कमी वेळ लागेल, गॅसची बचत होईल. आता या डाळीमधील जेवढं एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी काढून टाकलं आणि लगेचच वाटणाची तयारी करते. त्यासाठी कढाईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलंय. तेल हलकं गरम झालं की लगेचच कांदा घालूयात. तर कांदा मी थोडासा जाडसर मोठ्या फोडींमध्येच कट करून घेतला होता. साधारणतः छोट्या आकाराचे 3 कांदे होते. या आमटीचं विशेष महत्त्व म्हणजे या आमटीला जरीही कमी प्रमाणात वाटण बनवलं तरी देखील भरपूर जणांकरिता ही आमटी तयार होते. कांदा हलकासा गुलाबीसर रंगावर परतला गेला की लगेचच पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप घालायचे आणि हे देखील हलक्याशा बदामीसर रंगावर परतवून घ्यायचे. यामुळे खोबरं जे आहे ते खमंग व्यवस्थित भाजलं जातं, कुरकुरीतपणा येतो आणि मग हे मिक्सरला देखील एकदम बारीक पावडर स्वरूपात दळलं जातं. हे लगेच एका साईडला लावून दिलं. आता 2 चमचे धणे, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 1.5 इंच आलं शिल्लक तेलामध्येच परतवून घेऊयात, तळून घेऊयात. यामुळे देखील आपल्या वाटणाला मस्त असा खमंगपणा येईल. तर बघा, आपण वाटणामध्ये जास्तीचं काही साहित्य घेतलेलं नाही आहे. एकदम बेसिक साहित्य आहे, जे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतं. संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतल्यानंतर गॅस बंद करूयात आणि साहित्य हलकंसं कोमट झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढूयात. तर बघा, वरती कॅमेऱ्याने व्यवस्थित फोकस धरलाय की नाही हे बघता बघता माझं वाटण देखील थोडंसं सांडलं. काही हरकत नाही आहे. आता एक मध्यम साईजचा लालबुंद टोमॅटो थोडासा चिरून घालायचा आणि मिक्सरचं झाकण लावून याचं छान असं एकदम मऊसूत वाटण तयार करून घ्यायचं. गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोड्याशा पाण्याचा देखील वापर करू शकता. बघा, हे व्यवस्थित दळलं जात नव्हतं म्हणून मी देखील थोडंसं पाणी घातलंय. पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेते. तर जेवढी शक्य आहे तेवढी एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट तयार करायची. यामुळे आमटीला कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट येते. या आमटीमध्ये ना थोडासा जास्त प्रमाणामध्ये कांदा घातला जातो आणि तुम्हाला माहिती आहे कांदा हा थंड असतो, तर उन्हाळ्यामध्ये नक्कीच फायदेशीर असणार आहे. आता कढाईमध्ये पुन्हा एकदा 3 चमचे तेल घातलं. तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी घालायची. ही व्यवस्थित तडतडली गेली की अर्धा चमचा जिरे, 3 तमालपत्र आणि भरपूर असा 1 वाटी साधारणतः पातळ उभ्या आकारात कट करून घेतलेला कांदा घालायचा. तर या दिवसांमध्ये नुकतेच कांदे नवीन निघालेले असतात, मार्केटमध्ये येतात. भावही जरा कमी असतो आणि कांदा उन्हाळ्यामध्ये खाल्लेलाही चांगला असतो. त्यामुळे तुम्ही ही आमटी नक्की ट्राय करून बघा. बरं, तुमच्याकडे कांद्याचा सध्याला काय रेट चालू आहे कमेंट्स करून नक्की कळवा. आता यामध्ये सोबतच थोडासा कढीपत्ता घातला. हा देखील छान असा तेलामध्ये परतवून घेऊ. या आमटीच्या फोडणीतील कांदा ना आपल्याला जास्त परतवायचा नाहीये. अगदी जर असा सॉफ्ट झाला की बस. लगेच यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, 1 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा साठवणीचा म्हणजेच काळा मसाला, 1 चमचा धना पावडर. आता हा साठवणीचा काळा मसाला, हिरवीगार धना पावडर, लाल तिखट घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपी मागील वर्षीच शेअर केली आहे. तर ती पाहिली नसेल तर नक्की बघा. कारण माझी ही धना पावडर खूपच जबरदस्त झालेली होती. कारण त्यामध्ये मी काही 2 वेगळे घटक वापरले आहेत. आता मसाले हलकेसे तेलात परतल्यानंतर लगेचच तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं. या वाटणाला टोमॅटोमुळे काय मस्त असा लालबुंद रंग आलेला होता. आता वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा. तर बघा, काय मस्त असा आपल्या या ग्रेव्हीला रंग आलेला आहे. म्हणजेच वाटण व्यवस्थित परतलं गेलं आहे, तेल सुटलं होतं. आता यामध्ये ही भिजवून घेतलेली डाळ आणि सोबतच 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या. हिरव्या मिरच्या घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. चवीनुसार लगेचच मीठही घालून घेऊ आणि पुन्हा एकदा हे जरा वेळ परतवून घेऊ. तर माझी आजी या पद्धतीचा डाळ कांदा नेहमी बनवायची आणि तिचंच बघून माझी आई शिकली होती. ती परंपरा आता मी तुम्हाला देखील सांगते आहे. तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा.
तर डाळ बघा या मसाल्यामध्ये व्यवस्थित जरा वेळ परतवून घेतली की डाळीला देखील मस्त टेस्ट येते. आता यामध्ये कोमट पाणी घालूयात गरजेनुसार. तर आमटी तुम्हाला कितपत हवी आहे ना त्यानुसार हिचा रस्सा ठेवा. कारण आमटी म्हटलं की थोडीशी पातळच असते आणि हरभरा डाळ देखील शिजण्याकरिता थोडंसं पाणी एक्स्ट्राचं लागणार आहे. त्यामुळे बघा साधारणतः इतपत मी याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे. तसं तर आपण डाळ भिजवून घेतलेली असल्यामुळे जरा पटकन शिजेल, काहीच हरकत नाही. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच अर्धवट झाकण ठेवून एक गॅसची फ्लेम एकदम कमी करून डाळ आपली छान अशी मऊसूत शिजत नाही तोपर्यंत ही शिजवून घेऊयात. तर बघा काही वेळातच आपली या ठिकाणी आमटी तयार झाली आहे. रंग तर बघा काय जबरदस्त आलाय. कारण मी घरगुती बनवलेलं लाल तिखट वापरलंय. या लाल तिखटाची रेसिपी देखील तुम्ही नक्की बघा. आता सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली आणि या रश्श्याची कन्सिस्टन्सी बघा इतपत ठेवायची म्हणजे भाकरीसोबतही खाता येते, भातासोबतही खाता येते. आता यातील एखादी डाळ बघायची दाबून. मऊसूत दबली गेली याची अर्थी आपली आमटी व्यवस्थित शिजलेली आहे. गॅस बंद करूयात आणि गरमागरम लगेचच सर्व करूयात. तर अगोदरच सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार केलेली ही आमटी रस्सा भाजी असल्यामुळे भाकरीसोबत, भातासोबतही सर्व करू शकता. आपल्याला वेगळं वरण भात करण्याची अजिबात गरज पडत नाही. अगदी एकाच आमटीमध्ये संपूर्ण फॅमिलीचं व्यवस्थित असं जेवण तयार होतं. त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे कमेंट्सही करा. अशाच नवीन पारंपरिक चमचमीत कुरकुरीत सर्वच प्रकारच्या रेसिपीज बघण्याकरिता आपल्या लाडक्या खाद्यप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारील बेल आयकॉन जर दाबलं ना तर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या फोनवर लगेच येतं. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.